मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 38. इथून पुढं काही भाग दुर्योधन या पात्राची सुरुवात होईल. पौरजन मला घाबरत होते. मी म्हणजे जगात असलेल्या नसलेल्या सर्वच दुर्गुणांचा जिवंत पुतळा आहे. मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष आहे. माझ्या डोळ्यात जगाला दग्ध करणारा महाभयानक अग्नी आहे, असा अनेकांचा समज होतो. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो मला प्रतीत होई. तो अपसमज आहे की नाही ते मला काही सांगायचं नाही. पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं, तो दुर्गुण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तव्यशून्य माणसांनी निर्माण केलेल्या या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं, त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं, आणि ते बरोबरही असतं. उदाहरण घ्यायचंच झालं तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करतं. पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची. पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो की सद्गुण दुर्गुण या सगळ्या कल्पना आहेत. काही वेळा भिरू मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपवण्यासाठी त्या हेतुतः तयार केलेल्या असतात. वेड जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेलं आहे. माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे. जगात केवळ एकच कल्पना चिरंतन असते, शाश्वत असते. आजपर्यंत हे जग एकाच बिंदू पुढं नमलं आहे. तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खडग. सामर्थ्य नुसतं दंडाचंच नव्हे तर बुद्धी आणि दंड राजदंड या दोहोंचं एकवटलेलं सामर्थ्य. मी अशा सामर्थ्याला महत्त्व देतो. अशा सामर्थ्यानं नटलेला पुरुष देह आकाशाचा पट फाडून तारकांचीही हिरे माणकं पृथ्वीवर आणू शकतो. मी अशा सामर्थ्याचा पूजक होतो आणि म्हणूनच जग मला गर्विष्ठ मानित होतं. अहमन्य म्हणत होतं. सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावानं बोटं मोडत होतं. दुर्बल तेवढ्याच करू शकतात. मी अहमन्य नव्हतो असं कंठशोध करून मला कुणालाही सांगायचं नाही, कारण मी ते तसं सांगून कुणालाही पटणार नाही. पृथ्वीवर रेंगणाऱ्या किड्यांना आकाशात स्वैर भटकणाऱ्या मेघराजाची काय कल्पना येणार? लोक मला अहमन्य आणि ताठर म्हणत, सुखेनेव म्हणत. मला त्याची आता क्षिती नव्हती, कारण मला पूर्ण माहीत होतं की जगापुढं नमून आणि दबून वागलं की हे जग त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल. मग जगात माणसानं वागावं तरी कसं? ज्याचा तो स्थायी भाव असेल त्याप्रमाणे. आत्मसंयमनाच्या गप्पा कोणी मारीत असेलही, पण आपल्या स्थायी भावाप्रमाणेच जो तो वागत असतो आणि ते निसर्गाला धरूनच आहे. वाघाच्या पिल्लांना हरणं कशी पकडावीत हे शिकवताना वाघाला कोणी कधीतरी पाहिलं आहे काय? माणसाचंही तसंच आहे. माणसानं कसं मत्त हत्तीसारखं असावं, तसाच एखादा प्रसंग आल्यास जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या गंडस्थळात असावी. आणि यात चूक तरी काय आहे? ज्याला धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे. संयम, सहनशक्ती, औदार्य, त्याग, सहिष्णुता हे सगळे सद्गुण घोटीव दगडांच्या सुडौल मंदिरात बसून धुपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत, भोंगळ पुराण आहेत. कारण जीवन हे असं मंदिर नाही, ते एक सदैव पेटलेलं यज्ञकुंड आहे. जन्म मृत्यूच्या श्वासोच्छवासांनी रटरटलेलं ते एक अखंड रणांगण आहे. रणांगणात एकाच गोष्टीला महत्त्व असतं आणि ते म्हणजे सामर्थ्याला. सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या धैर्याला. जे गतिप्रिय असतात त्यांनाच ते पटतं. जे स्थितीप्रिय असतात त्यांना हे पटणार नाही. उलट ते नेहमीच पांचट तत्वज्ञानाचा शाब्दिक किस काढण्यात गुरफटलेले असणार. मी जीवनभर निर्धारानं
आणि निश्चयानं कास धरली होती ती सामर्थ्याची आणि अमोघ धैर्याची. आणि काय वाटेल ते झालं तरी मी शेवटपर्यंत ती तशीच धरणार होतो. नगरजन त्याला सद्गुण म्हणत किंवा दुर्गुण म्हणत, मला ते दुर्योधन म्हणत किंवा युधिष्ठिर म्हणत, तसं सुयोधन म्हणत. त्याचा विचार करण्याइतपत अवसरही माझ्याजवळ नव्हता. राजपुत्रांना तो कधी करूही नये. युधिष्ठिराला पितामह आणि महामंत्री विदुर कुरूंचा युवराज मानत असावेत, तसा त्यांच्या तोंडून त्याचा निसटता निर्देशही होई. युवराज पदाचा तसा अभिषेक मला व त्यालाही झालेला नव्हता. म्हणूनच मी आग्रहानं सर्वांकडून आवर्जून युवराज असं संबोधून घेई. दुसरा महत्वाचा आक्षेप होता तो माझ्या घाऱ्या डोळ्यांवर. सगळेजण माझ्या घाऱ्या डोळ्यांबद्दल आपसांत कुजबुजत. त्यांच्या मते माझे घारे डोळे जगाला जाळून काढणारे आहेत. माझ्यासमोर मात्र कुणीच तसं उघड बोलत नव्हतं. तसं बोलण्याचं धैर्य केलंच असतं तर मी त्याला ताडकन उत्तर दिलं असतं की ही केवळ शुद्ध असूया आहे. आजपर्यंत काही या जगात घाऱ्या डोळ्यांची माणसं कधी झालीच नाहीत. त्या सर्वांनी काय जग जाळूनच काढलं आहे. आणि काढलं असेल तर तुम्ही जिवंत कसे? जिवंत आहात ती काय मग जगाची केवळ राख आहात? वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम असं लक्षण आहे. आपल्याला असे डोळे मिळाले नाहीत म्हणूनच सर्वजण माझ्याबाबत अशी चोरून टीका करीत. ती असूया नव्हती तर दुसरं काय होतं? जगातील 3 गोष्टींबद्दल मला नितांत प्रेम होतं. एक कुरूंचं राज्यपद, दुसरी गदा आणि तिसरी म्हणजे माझे घारे डोळे. प्रसंगी मी माझी गदा आणि माझं राज्यपद यांवरचं माझं प्रेमही दुय्यम मानलं असतं, पण माझ्या घाऱ्या डोळ्यांचा अभिमान मला सोडता येण्यासारखा नव्हता. राजवैद्यांनी सांगितलं असतं की युवराज दुर्योधना, तुझे डोळे दिलेस तर महाराज धृतराष्ट्रांना दृष्टी लाभण्याचा संभव आहे. तर मी त्यांना उत्तर दिलं असतं की वैद्यराज, माझे डोळे लाभल्यानंतरच महाराजांना दृष्टी लाभणार असेल तर निरुपाय म्हणून मी ते देईनही, पण ज्या क्षणी मी ते देईन त्या क्षणीच दुसऱ्या हातानं मीच माझं मस्तक धडावेगळं केलेलं असेल. कारण डोळे उणे दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंडका. माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते माझ्या डोळ्यांत आहे आणि म्हणूनच माझ्या घाऱ्या डोळ्यांचा मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. माझे डोळे मला प्राणप्रिय आहेत.